रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या तुरीवर सध्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर परभणी जिल्ह्यात दिसून येतोय आणि त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी या ठिकाणी कुठेतरी अडचणीत सापडल्याचं चित्र सध्या एकूणच दिसून येते। खरं तर खरीप हंगामामध्ये परतीच्या पावसाने परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तांडव केला होता आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या खरीप पिकांवर या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची मदार रब्बी पिकांवर होती। मात्र रब्बी पिकांच्या सुरुवातीलाच हरभरा असू देत नाही तर तुरीवर चांगलं उत्पन्न येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती। मात्र परभणी जिल्ह्यात तुरीवर सध्या मोठ्या प्रमाणावर शेंगा पोखरणारा अळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय। त्यामुळे यंदा तुरीचं उत्पन्न घटणार आहे आणि त्यामुळे एकूणच शेतकरी या चिंतेत या ठिकाणी सापडलेला आहे। येणाऱ्या दिवसात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावं, या अळीपासून बचाव कशा प्रकारे होईल या संदर्भात मार्गदर्शन या ठिकाणी त्यांना करण्यात यावं अशी मागणी सामान्यातून होते। मात्र अद्यापपर्यंत तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तूर या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यानं शेतकरी चिंतेत सापडला आहे। मोठ्या उमेदीनं खरीप नंतर रब्बी पिकांवर शेतकरी अवलंबून होता। मात्र तुरीवर या ठिकाणी अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने तूर उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।